मरणाचं संकट दारात उभं होतं. एका भयानक ब्रह्मसंबंधचा विळाका पडलेला होता. डॉक्टरही हात टेकून बसलेले होते. पण अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी साक्षात मरणाच्या खड्ड्यात स्वतः झोपून भक्ताचं मरण कसं परतवलं, हा अध्याय तुमच्या आयुष्यातील संकटांना दूर करण्यासाठी ताकद देणार आहे. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी स्वामींचे दिलेलं एक अचूक औषधी मंत्र आहे. अक्कलकोट नगरी, कलियुगातील वैकुंठ धाम. अक्कलकोट नगरीत चोहोबजवला स्वामींच्या नामाचा जय जयकार सुरू होता. घरोघरी कीर्तन घुमत होतं. जणू काही अक्कलकोट हे साक्षात वैकुंठ धाम बनलेलं होतं, जिथे भक्तांच्या श्रद्धेला फळ मिळत होतं. सर्व जाती धर्माचे लोक, अगदी पारसी आणि यवन सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी धावत येत होता. जसं तहानलेला माणूस विहिरीकडे धावतो, तसे दुःखी लोक अक्कलकोटला आपल्या समाधानासाठी येत होते. येथे येणारा प्रत्येक माणूस आपलं दुःख विसरून स्वामींच्या रंगात न्यावून निघत असे. या नगरीत पाय ठेवतात माणसाचे अर्ध दुःख तर केवळ तिथल्या वातावरणामुळेच कमी होत होतं. प्रत्यक्ष परब्रह्म तिथे अवतरल्यामुळे तिथली माती सुद्धा भक्तांना पवित्र आणि मंगलमय वाटू लागलेलं होतं. श्री स्वामी समर्थ यांच्या मंगलनगरीत शंकरराव नावाचे एक गृहस्थ अत्यंत व्याकुळ अवस्थेत प्रवेश करत होते. त्यांना एक भयंकर व्याधीने ग्रासलेलं होतं, ज्याला ब्रह्मसंबंधाचा त्रास असे म्हटले जायचं. जसं एखादं वाळवी लाकडाला आतून पोखरते, तसा हा आजार शंकररावच्या शरीराला आणि मनाला पोखरत होता. जगातले सर्व काही उपाय करून झालेले होते, मोठमोठे डॉक्टर सुद्धाही, पण शंकररावांना कुठेही आराम मिळत नव्हता. त्यांची परिस्थिती बिकट झालेली होती. शेवटी मरणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. अशी स्थिती स्वामी समर्थांचे चरणी आलेले होते. संकटात पडलेला शंकरराव शेवटची आशा म्हणून देवाकडे बघतो, तसेच शंकरराव स्वामीकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच याचना होती, स्वामी, मला या मरण यातनेतून तुम्हीच वाचवू शकता. श्री स्वामी समर्थांच्या काळी सर्व सेवा सुंदराबाईच्या हाती होती आणि सुंदराबाईचं त्यांचा शब्द म्हणजे स्वामींच्या दरबारात महत्वाचा असे. शंकररावने सुंदराबाईला गाठलं. आपली व्यथा सांगून सुंदराबाईंना विनंती केली की त्यांनी स्वामींकडे शब्द टाकावा. सुंदराबाईंना द्रव्याचे म्हणजे पैशाचा खूप लोभ होता. अक्कलकोटमध्ये सर्वांना ठाऊक होता, जसं एखाद्या कामासाठी आपण एजंट पकडतो, तसा प्रकारे ते शंकररावांनी आजार बरा करण्यासाठी केलेला होता. त्यांनी सुंदराबाईंना आमिष दाखवलं की जर माझं काम झालं तर मी तुम्हाला भरपूर संपत्ती देईन. सुंदराबाईच्या डोळ्यात पैशाची चमक आलेली होती. त्यांनी शंकररावला मदतीसाठी कन्फर्म केलेलं होतं आणि आश्वासनही दिलेलं होतं. भक्तीच्या या वाटेत सुंदराबाईचा लोभ हा एक वेगळाच ट्विस्ट होता, जो या कथेला वळण देणारा होता. आणि सुंदराबाई पैशासाठी काहीही करायला तयार असते. शंकररावांनी विचारलं, सुंदराबाई, किती पैसे द्याल? 2000 रुपये द्याल का? यावर शंकरराव म्हणाले, तुम्हाला 2 नाही तर चक्क 10 शस्त्र म्हणजेच 10,000 रुपये देईन. त्या काळात 10,000 म्हणजेच आजच्या काळातील कोट्यावधी रुपयासारखं होती ही मोठी रक्कम. जसा एकदा व्यापाऱ्यांना मोठा नफा बघून उत्साह होतो, तसा सुंदराबाईंना या रकमेचा आकडा ऐकून विस्मित झालेला होता. त्यांनी शंकररावाकडून हातावर पाणी घेऊन संकल्प सोडून घेतला, जेणेकरून ते आपल्या शब्दाला जागतील. सुंदराबाईने आता मनोमनी ठरवलं होतं की काहीही करून स्वामीकडून शंकररावाचं काम करूनच घ्यायचं. पैशाच्या लोभापायी का असेना, पण एका मरणोत्सव यातना भक्ताची हाक आता साक्षात स्वामींच्या कानावर जाणार होती. सुंदराबाईने शंकररावची व्यथा स्वामींच्या कानात सांगितलेली होती. स्वामी समर्थ महाराज ताडकन उठलेलं होतं. स्वामींच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ते तरातरा येऊन स्मशानभूमीच्या दिशेने चालू लागलेले होतं. तिथे गेल्यावर एक नवीन खोदलेल्या खड्ड्यात म्हणजे खाचेत स्वामींनी आपली छाती टाकली आणि स्वतः तिथे झोपलेले होते. हे पाहून सेवेकरी आणि शंकरराव हादरलेले होते. त्यांना वाटलं की हे काय अजब प्रकार सुरू आहे. जसं एखादा योद्धा युद्धाच्या मैदानात स्वतःला झोकून देतो, तसे श्री स्वामी समर्थ भक्ताच्या मरणाच्या खड्ड्यात झोपलेले होती. ही केवळ झोप नव्हती, तर ते भक्ताचं येणारं मरण स्वतःच्या अंगावर घेण्याचं एक
आध्यात्मिक युद्ध होतं. स्वामींची ही लीला पाहून स्मशानभूमी सुद्धा एक पवित्र क्षेत्रासारखी शांत आणि गूढ वाटू लागलेली होती. स्मशानभूमीकडे जाताना लोक सुद्धा घाबरत होते. तिथेही आता श्री स्वामी समर्थ झोपलेले होते. श्री स्वामी समर्थांचे सेवेकऱ्यानो शंकररावच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना एक गुपित हळूच कानात सांगितले होते. ते म्हणाले, शंकरराव घाबरू नका. स्वामींनी स्मशानात झोपून तुमच्यावर आलेले मरण स्वतःवर घेतलेलं आहे. जसा पिता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतः संकटासमोर उभा राहतो तसं स्वामी इथे शंकररावच्या मृत्यूशी खेळलेले होते. हे ऐकून शंकररावच्या अंगावर काटा आलेला होता आणि त्यांना स्वामींच्या त्या अगाध प्रेमाची खरी प्रचिती आलेली होती. त्यांनी कृतज्ञता म्हणून फकीरांना भोजन दिलेलं होतं आणि तिथल्या लगतच्या शेकनू दर्ग्याला एक कफन सुद्धा चढवलेली होती. स्वामींनी केवळ मृत्यूच टाळलं नाही तर शंकररावच्या स्वामीवरचा विश्वास आता पक्का झालेला होता. स्वामींच्या या कृपेने शंकररावाने जणू काय एक नवीनच जन्म मिळालेला होता. तो आता स्वामींना समर्पित झालेला होता. स्वामींचा औषधांचा मंत्र श्री स्वामी समर्थ यांनी स्मशानात घेऊन शंकररावचा मृत्यू आपल्यावर ओढून घेतलेलं होतं आणि त्यांचं मृत्यू टळलेलं होतं. पण शरीरातील ती व्याधी मुळापासून उपटून टाकण्यासाठी स्वामींनी एक उपचार सुचवलेला होता. स्वामींची आज्ञा दिली की कडुनिंबाचा पाल्या बारीक वाटून घ्या आणि त्यात 10 काळी मिर टाकून ते औषध घ्या. जसं सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला अग्नीतून जावं लागतं तसे एक कडवट औषध शंकररावाच्या आरोग्यासाठी गरजेचं होतं. स्वामी समर्थ आता केवळ गुरु राहिले नव्हते तर शंकररावाचे वैद्य म्हणून त्यांच्या व्याधीचा इलाज करत होते. कडुनिंबाचा तो कडवटपणा आणि मिरीचा तो तिखटपणा शंकररावाच्या शरीरातील दोष नष्ट करू लागलेला होता. साक्षात स्वामींनी सांगितलेलं औषध असल्यामुळे शंकररावाने ते आनंदाने घेतलेले होतं, कारण त्यात स्वामींचा आशीर्वाद होता. व्याधी आता मुळापासून पळून गेलेली होती. शंकररावाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आरोग्याची लीला दिसून आलेली होती. शंकररावांना कडवट औषध सुद्धा गोड अमृतासारखे लागत होते. शंकरराव काही महिने लोटले. शंकररावांनी पूर्णपणे शरीराला आराम पडलेला होता. जो आजार कोणालाही बरा करता आलेला नव्हता तो आता मुळापासून संपलेला होता. जो ब्रह्मसंबंध त्यांनी सावलीसारखा छळत होता तो आता स्वामींच्या त्या कडवट औषधाने आणि आशीर्वादाने कायमचा माझ्या शरीरातून व्याधी सोडून गेलेला होता. जसं रात्रीच्या अंधारातून सूर्योदय होतो तसं सगळं लक्क दिसत तसं शंकररावाचं आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशमय झालेलं होतं. त्या आनंदाने पुन्हा अक्कलकोटकडे आलेलं होतं. स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घालून रडू लागलेलं होतं. शंकररावांना आठवण आलेली होती, माझा आजार बरा झाला की मी 10 शस्त्र म्हणजे 10,000 रुपयाची संकल्पनाची आठवण केलेली होती. त्याने ती संपत्ती स्वामींच्या चरणी अर्पण करायची होती. शंकरराव आता केवळ व्याधीमुक्त झाले नव्हते तर एका नवीन ऊर्जेने आणि पूर्णपणे भरून गेलेलं होतं. स्वामींच्या या लीलेने सिद्ध केलं होतं की विज्ञानाच्या पलीकडेही एक शक्ती आहे जी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवते. शंकरराव स्वामींना म्हणाले, महाराज माझं मरण टळलं, आता मी त्या 10,000चं काय करू? सुंदराबाईंना देऊन टाकू का? तेव्हा स्वामींनी एक वेगळीच आज्ञा दिलेली होती. ते म्हणाले, गावाबाहेर जे मारुतीचं मंदिर आहे तिथे चुनेगुच्ची मठ बांधावा. सुंदराबाईंच्या खिशात पैसे जाण्यापेक्षा ते भक्तांच्या कल्याणासाठी वापरले जावेत हीच श्री स्वामी समर्थ यांची इच्छा होती. कारभाराने विचारले की अशा एकांत स्थानी कोण राहणार, तिथे लोक येतील का? पण स्वामींना माहीत होतं की जिथे भक्ती असते तिथे लोक आपोआप खेचले जातात. जसं फुलाकडे भ्रमर येतात. शंकररावांनी कोणतीही शंका न घेता मठाच्या बांधकामाला सुरुवात केलेली होती आणि तिथे एक भव्य वास्तू उभा राहिलेली होती. शंकररावाची कीर्ती आजरामर राहिलेलं होतं. शंकररावांनी बांधलेला तो मठ आजही त्यांच्या अढळ श्रद्धेचा आणि स्वामींच्या कृपेची साक्ष देत आहे. 9व्या अध्यायाच्या सारांशावर हा अध्याय आपल्याला शिकवतो की संकटाच्या वेळी स्वामींवर विश्वास टाकला की केवळ
काळही मागे सरकतो. शंकररावाची कीर्ती संपूर्ण अक्कलकोटमध्ये अजरामर झालेले होते. ते स्वामींचे एकनिष्ठ सेवक बनलेले होतं. तर मित्रांनो, मरणाला हरवणारी स्वामींची हा कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं, पुढच्या 10व्या अध्यायात स्वामींनी स्वतः वाढपी बनून कोणाचे तरी घरी तूप वाढलं होतं. आजच्या व्हिडिओचं मिशन 200 लाईक्स आणि 5000 व्ह्यूज. मला माहीत आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात. हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रापर्यंत शेअर करावा आणि अध्याय 10 पुढच्या भागासाठी तयार राहावा. मित्रांनो, ज्यांच्या पाठीशी स्वामी उभा राहतात त्यांच्या साक्षात मरणही परत फिरतं. आजचा श्री स्वामी समर्थ अध्याय 9चा सारांश फक्त ऐकला तरी घरातील नकारात्मकता आणि बाधा नायनाट होतं. स्वामींचा आशीर्वाद मिळतो. शंकररावासारखी श्रद्धा ठेवला तर स्वामी तुमच्यासाठीही स्मशानात उभं राहतील. हा विश्वास आज पदरात पडू द्या. स्वामींच्या अशाच अद्भुत लीला आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे पुढील अध्याय सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ताच परिवारमध्ये सामील व्हा. खाली दिलेलं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला ध्येय गाठण्यासाठी मोठं ताकद मिळत असते. बोला श्री स्वामी समर्थ.